हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. किती सुंदर सूर्य आलेला आहे बघा, छान दिसतोय ना एकदम नजारा. गावी आलं ना मन प्रसन्न होतं सकाळ सकाळ, खूप सुंदर वाटतं. ही माडाची दोन जी झाड आहेत ना ती तर मला खूपच आवडतात. तर आज आमच्या घरी देव येणार आहेत आणि त्याच्यामुळे आज चाललेली आहे फुल तयारी. आम्ही सगळे खूप जोमामध्ये तयारी करत आहोत, कारण आज घरी देव येणार आहेत आणि तयारी तर जोरात झालीच पाहिजे. बघा इकडे जाऊबाईंनी मस्तपैकी झाडू काढला, मी लगेच लादी पोछा करून घेतला. म्हणजे सगळ्यांनी अशी एक एक कामं वाटून घेतलेत. इकडे पप्पा आता देवपूजा करत आहेत. त्याच्यानंतर आम्हाला भरपूर काम आहेत, कारण नैवेद्य बनवायचं आहे, बाकीची फुलांची सजावट तयारी हे सगळं खूप म्हणजे खूप सगळं बाकी आहे. आणि आज आहे ना सगळ्यांनी उपवास धरायचा असतो देव येईपर्यंत. जोपर्यंत देव येत नाहीत, देवाला नैवेद्य दाखवत नाही, तोपर्यंत जेवायचं नसतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर पप्पांनी असं मस्त धूप वगैरे दाखवून सगळं वातावरण प्रसन्न केलेलं आहे छानपैकी. आणि माझे कपडे धुवायचे बाकी होते, तर म्हटलं चला कपडे धुवून टाकूया. इकडे बघा, हा गालिचा आहे जो आम्ही खास पालखीखाली अंथरण्यासाठी आणलेला आहे नवीन. पण आई म्हटल्या पहिल्यांदा धुवून अंथरूया म्हणून सकाळ सकाळ धुवून सुकत घातलेला होता, तो वाळत घातलेला होता. आता मी इकडे कपडे धुवून झालेत, ते कपडेही वाळत घालून घेते, कारण पुढे भरपूर कामं बाकी आहेत. इकडे आमचे भाऊ पालखीसाठी नोटांचा हार बनवत आहेत सुंदर असा. आणि इकडे बघा माझी रांगोळी चालू आहे भर उन्हामध्ये दुपारच्या 12 वाजता. आणि त्याच्यामुळे मी डोक्यावरती असं टॉवेल घेऊन रांगोळी काढत आहे, कारण मला म्हणजे ना माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स असेल, त्याच्यामुळे मला कळत नव्हतं की किती वेळ लागेल पालखी यायला काय. म्हणून माझं आपलं चाललं आहे उन्हातानातून माझ्या हिशोबाने माझं रांगोळीचा कार्यक्रम चालू आहे. तर अशा प्रकारे मी थोडी फुलांची, थोडी कलरची, थोडी रांगोळीची, असं मिक्स सगळ्याची रांगोळी काढलेली आहे. फायनल लुक तुम्हाला दाखवेनच नंतर. आणि मला ना ह्या सगळ्या कामामध्ये खूप उत्साह असतो. मला काय सगळ्यांनाच असतो मला घरातल्या, पण मला जरा जास्तच. बघा कशी वाटते माझी रांगोळी, छान आहे ना? तर अशी सुंदर अशी माझी छान रांगोळी काढून झालेली आहे. आणि अवतार बघा कसा झालेला आहे रांगोळी काढता काढता. असो, आता इकडे मी काय करते, आता मी इकडे काय करत आहे ते इकडे मी ना चुन्याने पावलं काढत आहे, कारण आपल्या घरी देव येणार आहेत. तर देव येताना ना किंवा गणपती येतात, गौरी येतात, तेव्हा असे पाऊले काढतात देवाची. म्हणजे देवाचं असं असतं एक प्रथा म्हणा किंवा पूर्वीपासून. तर इकडे मी आता देवाची पावलं काढत आहे. अशी मस्तपैकी वाकून झोपून ढोपरी खोपरी होऊन एकदाची पूर्ण करते. असू दे, हेल्दी माणसांची अशी थोडीशी गंमत होते, हसू नका. बघा कशी काढते मी पावलं, शिकून घ्या, हे महत्त्वाचं आहे. आणि आता माझी तयारी झालेली आहे, पण थोडी माझी रांगोळी बाकी होती, ती पण मी कंप्लीट करून घेतली, कारण माझ्याकडे वेळ होता. तर काहीच कमी ठेवलं नाही. आणि अशा प्रकारे सगळीकडे छान रांगोळी काढून घेतली. मी दाखवते तुम्हाला. बघा इकडे खाली पायऱ्या आहेत, पायऱ्यांवरती पण मी रांगोळी काढली. मध्ये आम्ही थोडासा असा रस्ता बनवलेला आहे, तिकडे पण मी रांगोळी काढली छान, म्हणजे बॉर्डर काढली, तुळशीला पण रांगोळी काढली. इकडे पायरीवरती पण रांगोळी काढली. ही मी पावलं काढलीत चुन्यांनी. इकडे माझी मस्त फुलांची अशी भरगच्च गालीच्या रांगोळी काढलेली आहे मी. इकडे पण मस्त बॉर्डर काढलेली आहे. इकडे निशाण उभं करायचं त्याच्यासाठी मी रांगोळी काढलेली आहे. पायरीवरती पण दोन्ही साईडला रांगोळी काढली छान. इकडे दारामध्ये पण रांगोळी काढलेली आहे मस्त. बघा आम्ही तोरण हार वगैरे सगळीकडे छान असे लावलेले आहेत. इकडे गालीच्या अंतरल्या गालीच्याच्या बॉर्डरला सुद्धा रांगोळी काढलेली आहे. ही मी नाही काढली, ही दीप्तीने काढली, म्हणजे माझ्या जावेने काढली. सगळी छान अशी पूजेची वगैरे तयारी केलेली आहे. फक्त आता आम्ही सगळे बसून देवाची वाट बघत आहोत की देव कधी. आणि जेव्हा कळलं की शेजाऱ्यांकडून देव आता आपल्या घरी येत आहेत, तेव्हा आई म्हटल्या पटकन नैवेद्याचं पान तुम्ही तयार करून घ्या दोघींनी. कारण कसं होतं, घरी देव आल्याच्या नंतर वेळ कमी असतो, कारण घाई असते, खूप घरं घ्यायची असतात, सगळ्या अख्ख्या गावभर देव घेऊन फिरायचं असतं. म्हणजे त्या माणसांनाही खूप काम असतं, जबाबदारी असते, त्याच्यामुळे जास्त वेळ घेता येत नाही. म्हणून आई म्हटल्या तुम्ही हीच सगळी तयारी करून ठेवा, मग आम्ही दोघी नैवेद्याचं म्हणजे ताट इकडे करत आहोत, पान वाढून ठेवतो आहे, म्हणजे कसं पटापट सगळं होईल म्हणून. तर इकडे आता नैवेद्याच्या पानामध्ये काय काय आहे, तर दही, भात, पालेभाजी, एक कडधान्याची भाजी आणि पुरणपोळी आम्ही बनवली. आमची इच्छा होती म्हणून, असं म्हणजे कंपल्सरी नाही आहे, पण आम्ही ठरवलं होतं की आपण पुरणपोळीचा नैवेद्य करूया, म्हणून आम्ही पुरणपोळी बनवली. तर इथे आपल्या सगळ्या देवांसाठी नैवेद्याचं पान रेडी आहे. परत तुळशीसाठी, घरच्या देवासाठी, निशाणसाठी, आजोबांसाठी, अशी सगळ्यांची नैवेद्याची पानं रेडी केलेली आहेत. सगळी तयारी करून आता देवाची वाट बघतोय, सकाळपासून वाट बघून